Good morning. Now we will continue practice set 3.3 of chapter arithmetic progression. Now question number 4 is in an AP 19th term is 52 and 38th term is 128. Find the sum of first 56 terms. दोन टर्म्स दिलेले आहेत पहा गिव्हन पार्ट मध्ये T19th दिले T19th is equal to 52 and second one T38 is equal to 128 and to find out the sum of first 56 terms means S56 to find out it म्हणजे पहिल्या 56 टर्मची बेरीज किती आहे आपल्याला त्या टर्म्स तर काही मधल्या टर्म दिलेत फक्त 19 नंबरची टर्म दिली 38 नंबरची टर्म दिली आणि सम मात्र फाइंड करायची ती पहिल्या 56 टर्मची 1 ते 56 टर्म ज्या येणार आहेत या सिक्वेन्सच्या ते फाइंड करायचे आता SN चा फॉर्म्युला यूज करताना आपल्याला n म्हणजे इथं 56 ते माहिती आहेत पहा S56 म्हणजे n माहिती आहे A आणि D माहित नाहीयेत पहा मग A आणि D पहिल्यांदा फाइंड करावे लागतील त्यासाठी आपल्याला दोन टर्म्स दिलेले आहेत फर्स्ट T19 is equal to 52 याच्यासाठी n is equal to 19 घ्यावा लागेल आणि Tn चा फॉर्म्युला यूज केला की आपल्याला एक इक्वेशन मिळेल मग Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D डायरेक्ट S56 फाइंड होणार नाही कारण A माहित नाही D माहित नाही त्यासाठी आपल्याला ज्या टर्म्स दिलेत त्यासाठी Tn चा फॉर्म्युला वापरून A आणि D फाइंड करता येतील Therefore, आता T19 म्हणजे 52 आधी n म्हणजे 19 पहा Tn n म्हणजे 19 इज इक्वल टू A अननोन माहित नाहीये प्लस आता इथं n ह्या T19 साठी n घ्यायचा आहे 19 मायनस 1 इंटू D माहित नाही आपल्याला Therefore, T19 इज ऑलरेडी 52 आपण गिव्हन थिंग मध्ये वरती लिहिलाय T19 52 आणि A प्लस 19 मायनस 1 म्हणजे 18D आता हे काय आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह करता येणार नाही आणि D माहित नाहीच आहेत आपल्याला मग हे फर्स्ट इक्वेशन आपण A प्लस 18D is equal to 52 suppose this is equation number 1 now similarly find out equation 2 from T38 is equal to 128. Now let T38 is equal to 128. For that n is equal to 38. 38वी टर्म माहिती त्यावेळेस आपण Tn चा फॉर्म्युला वापरताना n38 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. Again use the same formula. Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. Therefore, now Tn is 38, A माहित नाही plus n 38 minus 1 into D. D माहित नाही आपल्याला. But T38 is equal to 128 that is given in the example. A plus 38 minus 1 then we get 37 into D. आता हेही पुढे सॉल्व्ह करता येणार नाही सो राईट A plus 37D is equal to 128 इक्वेशन नंबर 2 हे जे इक्वेशन मिळाले इथं बघता आपण राईट साइड लेफ्टला मांडलेली लेफ्ट राईटला मांडलेली आहे बाकी काय केलेलं नाही तेच इक्वेशन रिपीट केलेले आता तुम्ही इक्वेशन 1 आणि 2 ऑब्झर्व केले तर कोएफिशियंट A कोएफिशियंट A चे सेम आहेत 1 1 म्हणजे सबट्रॅक्शन केली की ते A कॅन्सल होतील आणि D ची व्हॅल्यू मिळेल पण थोडस एक लक्षात ठेवायचंय मुलांना ज्यावेळेस तुम्हाला 1938 अशी डबल टर्म दिली 1938 दिली बरोबर त्याची डबल नंबरची टर्म दिली 19 ची डबल 38 येतात तर अशा वेळेस आपल्याला आणि 56 फाइंड करायला सांगितलेली
त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड जर ऍड केले तर यस यांचा फॉर्म्युला वापरून त्याच्यामध्ये S56 त्याच्यातून ए प्लस काय टर्म मिळेल डायरेक्ट व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे काय ते पहा, काही विद्यार्थी ए वेगळी फाइंड करतील, डी वेगळी फाइंड करतील तरीही चालेल, पण इथं तुम्ही सोडवाय गेला की थोड्याशा या व्हॅल्यू फ्रॅक्शन्स मध्ये येणार आहे, कॉम्प्लिकेटेड होणार आहे. त्याच्याऐवजी हे प्रॅक्टिस केल्यानंतरच लक्षात येईल. इथं सबट्रॅक्शन करायची का गरज नाही. सेकंड इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन असं होतं पहा, ए प्लस 18D. आता सॉल्व्ह केल्यावर तुमच्या लक्षात येईल काय ऍड होतात. हे फर्स्ट इक्वेशन हे ऍड करायचे डायरेक्ट. ज्यावेळेस प्रॅक्टिस होईल त्यावेळेस लक्षात येईल की असं ऍड केल्यामुळे आपल्याला S56 काढाय कसे सोपे झाले. सबट्रॅक्ट केले की ए कॅन्सल होतील, पहिल्यांदा डी ची मिळेल, मग सबस्टिट्यूट केली 1 किंवा 2 मध्ये तर तुम्हाला नंतर ए ची मिळेल. तर तसं न करता डायरेक्ट ऍड केल्यावर काय होणार आहे पहा, ए प्लस ए म्हणजे 2A, 38 प्लस 18, 7 प्लस 8 15, कॅरी ओव्हर 1 3 प्लस 1 4 प्लस 5 आणि डी. बघा हे इथं S56 आहेत आणि इथं 55D मिळतात. आणि आपल्या फॉर्म्युल्यामध्ये नेहमी n-1 येतो, म्हणजे 56 -1 केले की 55D उरणार आहेत तिथं. आणि फॉर्म्युला आपला n/2 2a प्लस n-1 म्हणजे डायरेक्ट टर्म्स मिळते. अजूनही क्लिअर होईल सोडवल्यानंतर. इज इक्वल टू, आता 8 प्लस 2 10, कॅरी ओव्हर 1 2 प्लस 5 7 प्लस 1 8 आणि 1 180 आले. आपण ऍड केलेत 1 प्लस 2 और 2 प्लस 1. कोणताही क्रम ऍडिशन केल्याने काही फरक पडत नाही, क्रम बदलला तरी. आता ही जी व्हॅल्यू मिळाली, सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3 आणि हे यूज करायचं. आता आपल्याला S56 फाइंड करायचा आहे पहा. मग Sn चा फॉर्म्युला n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू d ब्रॅकेट कम्प्लीट. दोन ब्रॅकेट आले की बाहेर स्क्वेअर ब्रॅकेट करा, असा असा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणतो आपण त्याला. आणि आत हा सिंपल ब्रॅकेट करा. ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट लिहिताना बाहेरचे ब्रॅकेट वेगळे असावे, आतले ब्रॅकेट वेगळे असावे. म्हणजे मेन ब्रॅकेट इथून सुरुवात होतो, एंड इथं होतो, आणि शिवाय आत एक ब्रॅकेट आहे. नाव S56 फाइंड करायचे, म्हणून n56 आहे ना, 56/2 येतील. 2a अजूनही माहित नाही आपल्याला, फक्त nच माहिती आहे. 55-1 इंटू d ही माहित नाही. आता 56 ला 2 ने डिवाइड केलं की हाफ होतील 28, आणि ब्रॅकेट मध्ये जो पार्ट येईल पार्ट 2a, इथं प्लस साइन राहिलेले 2a प्लस, हे लिहिताना माझं चुकून राहिलेले साइन. 2a प्लस n व्हॅल्यू होती 56 -1 इंटू d -1 इंटू d. हे प्लस साइन राहिल्यामुळे ती स्टेप्स परत लिहिली मी. प्लस 56 -1 म्हणजे 55 इंटू d. आता तुमच्या लक्षात येईन आपण इथे ऍड केली, त्याचा फायदा काय झाला, 2a प्लस 55d ही टोटल व्हॅल्यू 180 येते. त्याला इक्वेशन 3 दिले, म्हणजे 2a प्लस 55d ही जी व्हॅल्यू येते ती टोटल येते मुलांनो 180. त्यामुळे आपण ए आणि डी सेपरेट फाइंड केलेच नाही. हे तुम्ही एक्झाम्पल सोडवले की हळूहळू लक्षात येईल का सबट्रॅक्ट करायचं नाही, ए आणि डी का सेपरेट फाइंड करायची नाही. जे मुलं सेपरेट फाइंड करतील आणि ए आणि डी च्या व्हॅल्यू भरतील तरीही त्यांचं एक्झाम्पल बरोबरच असणार आहे. मग आता हा जर प्रॉडक्ट केला, S56 ची व्हॅल्यू किती येईल पहा. S56 ची व्हॅल्यू 28 इंटू 18 किती येते, 5040. 5040. चेक करा, हा प्रॉडक्ट करून सांगितलंय मला. एक झिरो तर येणारच, फक्त 28 इंटू 18 हा प्रॉडक्ट 504 येतो. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येईल, ए आणि डी सेपरेट फाइंड न करता. Question 5, write down question number 5. Complete the following activity. To find the sum of natural numbers from 1 to 140
विच आर डिव्हिजिबल बाय 4 आणि ऍक्टिव्हिटी दिली बघा. आता मी समजून सांगतोय, तर मी ती व्यवस्थित ऍक्टिव्हिटी लिहायची आणि बॉक्स भरायचे. आता फक्त या क्वेश्चन 5 मध्ये सम ऑफ नॅचरल नंबर फ्रॉमच्या ऐवजी बिटवीन करायचे. बिटवीन सगळ्यांनी चेंज करायचं आहे, तिथं फ्रॉम शब्द असेल. बिटवीन 1 to 140 हे फ्रॉमच्या ऐवजी बिटवीन लिहायचंय. नंतर खाली पण बॉक्स आलाय, त्या बॉक्स मध्ये सुद्धा बिटवीन 1 to 140 असं चेंज करायचंय. नॅचरल नंबर्स कुठलं काय असेल ते तसंच ठेवायचंय. नॅचरल नंबर्स हे असा बॉक्स आलेला आहे पहा. दोन ठिकाणी चेंज करा, बिटवीन आणि पहिला बॉक्स आलाय फ्रॉम, तिथंही बिटवीन द्या. आता इकडं पहा सगळ्यांनी, आपल्याला त्याच्यानंतर 4 8 नंबर दिलेलेच आहेत. डॉट 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 लास्ट नंबर दिलेला आहे 136. आता आपल्याला माहिती आहे डिव्हिजिबल बाय 4, 1 to 140 मध्ये डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 4 ने पूर्णपणे भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? तर पहिली संख्या 4 आहे, नंतर 8 आहेत, नंतर 12. सगळ्या संख्या लिहित बसत नाही आपण. 140 पण येते, पण बिटवीन आहे, म्हणजे 140 एक आणि 140च्या दरम्यान, म्हणजे त्याच्या अलीकडची जर घेतली तर 136. आपल्याला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी माहिती आहे. लास्ट 2 डिजिटला जर 4 ने डिव्हिजिबल असेल तर टोटल नंबरला 4 ने डिव्हिजिबल असतं. 4 9s are 36, म्हणून 136 ला सुद्धा डिव्हिजिबल आहे 4 ने. ती टेस्ट वापरायची म्हणजे आपल्या लक्षात येईल. कारण 139 येणार नाही, 38 येणार नाही, 37 येणार नाही, 36 येणार. ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे, तुम्हाला ते काय फारसं डोकं चालवायचं नाहीये. त्यानंतर खाली हाऊ मेनी नंबर्स n इज इक्वल टू. आता आपल्याला हा नंबर दिलेलाच नाहीये, त्यामुळं पहिला बॉक्स आहे तुमचा, बॉक्स मध्ये बॉक्स आहे, हा क्वेश्चन मार्क येणार आहे पहा, फाइंड करावा लागणार आहे. त्याच्यानंतर परत खाली बॉक्स मध्ये बॉक्स दिलेत n इज इक्वल टू, इथेही क्वेश्चन मार्क येणार आहे, नंतर आपला n फाइंड होणार आहे. a इज इक्वल टू, ही फर्स्ट टर्म आहे 4, हे बॉक्स मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायची. d हा कॉमन डिफरन्स दिसतोय, किंवा डिव्हिजिबल बाय 4 असेल तर 4 चा डिफरन्स येणार आहे. d ची व्हॅल्यू सुद्धा 4 येणार आहे. त्याच्यानंतर त्यांनीच फॉर्म्युला दिलाय खालच्या बॉक्समध्ये, tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. तोच वापरावा लागणार आहे, त्याशिवाय आपल्याला काही n फाइंड होणार नाहीये. जरी हा क्वेश्चन म्हणून विचारला तरी आपल्याला तो व्यवस्थित सॉल्व्ह करता आला पाहिजे. 2 फॉर्म्युले वापरावे लागतात हे लक्षात आलं पाहिजे. नंतर त्यांनी tn ची व्हॅल्यू लास्ट टर्म 136 भरलेली आहे, इज इक्वल टू, आणि परत बॉक्स दिलेला आहे, म्हणजे बॉक्स मध्ये a ची व्हॅल्यू भरायची 4 प्लस n मायनस 1 इंटू d, म्हणजे d ला बॉक्स केलेला आहे, तर d ची व्हॅल्यू आहे 4, ते सबस्टिट्यूट करायचे. त्याच्यानंतर डायरेक्ट त्यांनी हे सॉल्व्ह करून n इज इक्वल टू विचारले. आता हा पार्ट मी इथं सॉल्व्ह करतो, तर तुम्ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करत असताना तो पार्ट रफ मध्ये येणार आहे तुमचा. हे पहा, 136 इज इक्वल टू 4 प्लस, हे 4 ने मल्टिप्लाय केले की 4n मायनस 4, 4n मायनस 4, हे 4 मायनस 4 विल बी 0. नाव इंटू 4, हा जर लेफ्ट साइडला घेतला तर तो डिवाइड होईल, अँड देन राइट साइडला फक्त n राहतील. नाव डिव्हिजिबल बाय 4, 4 3s are 12, 1 is remainder, 4 4s are 60. n is equal to, सॉरी 4 किती आहे, 4 3s are 12 बरोबर आहे, 4 4s are 16 बरोबर आहे 34. ही यांची व्हॅल्यू आली. आणि मग डायरेक्ट तुम्हाला बॉक्स मध्ये ही भरायची. हा पार्ट जो होता तुमचा तो रफ पार्ट तुम्हाला सोडावा लागेल ऍक्टिव्हिटी मध्ये. डायरेक्ट n इज इक्वल टू 34. नंतर Sn चा फॉर्म्युला आहे, Sn इज इक्वल टू n अपॉन 2
फॉर्म्युला कम्प्लीट दिलेला आहे त्यांनी 2a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट कम्प्लीट, बाहेरचा स्क्वेअर ब्रॅकेट, आतला सिंपल ब्रॅकेट. याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. यस बॉक्स दिलाय खाली n आलेले 34 इज इक्वल टू, परत n ची व्हॅल्यू बॉक्स मध्येच भरायची, अपॉन 2 दिलेले आहेत. पुढचा पार्ट हा जो ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेट मध्ये सुद्धा आपल्याला व्हॅल्यू भराव्या लागतील. म्हणजे त्या जर व्हॅल्यू भरल्या तर 2 इंटू ए इज 4 प्लस n is 34 minus 1 into d is also 4 into करून लिहा. आणि मग डायरेक्ट त्यांनी इज इक्वल टू, आता हे सॉल्व मी करतो या ठिकाणी. 34 ला 2 ने डिवाइड केल्यावर 17 राहतील. ब्रॅकेट मध्ये पहा 2 इंटू 4 8 येतील, प्लस 34 मायनस 1 म्हणजे 33 येतील, आणि त्याला 4 ने मल्टिप्लाय करायचं. हा पार्ट अगोदर कम्प्लीट करावा लागेल. म्हणजे 17 इन ब्रॅकेट 8 प्लस 33 ला 4 ने मल्टिप्लाय केलं की 4 3 जार 12 कॅरी ओव्हर 1 3 4 3 जार 12 प्लस 1 13 म्हणजे 132 येतील. ते मल्टिप्लाय केल्यानंतर हा ब्रॅकेटचा पार्ट जर सिम्प्लिफाय केला तर 17 आणि ब्रॅकेट मध्ये राहतील 140. 32 मध्ये 8 ऍड करा आणि नंतर हा प्रॉडक्ट करून घ्या. हा 0 तासाच येणार आहे. आणि मग किती येतील? 17 इंटू 4 68 येत आहेत पहा. 8 कॅरी ओव्हर 6 आणि 17 1 17 इंटू 1 17 प्लस 6 23. आणि मग तुम्हाला त्या बॉक्स मध्ये लिहायचं होतं हे आन्सर. डायरेक्ट लास्ट बॉक्स दिलता ते हे आन्सर लिहायचं होतं पहा. आणि शेवट परत शब्दात उत्तर आहे. सम ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4 आर 2380. 18 नाही 80. तर अशा प्रकारे जरी ऍक्टिव्हिटी दिलेली असली तरी आपल्याला सगळं सॉल्व्ह करावं लागते, लक्षात ठेवा. तर आता तुम्ही व्यवस्थित ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करून घ्या. जो रफ पार्ट आहे तो साईडला सॉल्व्ह करा. असा इथं सोडवायचा पार्ट इथं अशी थोडीशी रेषा मारा आणि इथं सॉल्व्ह करा. आता इथं हा पार्ट सॉल्व्ह केलाय आपण, तर साईडला असा सॉल्व्ह करा त्या ठिकाणी. समजली का ऍक्टिव्हिटी कशी लिहायची असते ते? सर लिहू का? हो. हा स्टेटमेंट मध्ये जे आन्सर लिहिले तिथंही फ्रॉम शब्द आहे, त्याच्याऐवजी बिटवीन लिहायचा आहे. सगळ्या मुलांसाठी परत सूचना देतोय पहा. सम ऑफ नंबर्स फ्रॉम झाले, इथं बिटवीन 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4 इज इक्वल टू बॉक्स मध्ये लिहायचंय 2380. ते फ्रॉम चेंज करायचे सगळ्यांनी, बिटवीनच करायचे त्या ठिकाणी. Now question number 6 is sum of first 55 terms in an AP is 3300. Find 28 term. आपल्याला S55 दिलेत, सम दिलेली पा गिव्हन पार्ट S55 S आणि 55 व्यवस्थित वेगवेगळे लिहा. S55 is given 3300. It means that n is equal to 55. त्या ठिकाणी n ची व्हॅल्यू 55. पहिल्या 55 टर्मची बेरीज दिली आणि फाइंड आउट 28th टर्म, 28वी टर्म शोधायची. ती 28 किती आहे टू फाइंड आउट इट्स. So first use the formula of Sn because S55 is given. So Sn is equal to n upon 2 in bracket square bracket first 2a plus in simple bracket n minus 1 simple bracket complete into d and then square bracket. Now substitute the values. Sn. Now S
n म्हणजे S55, so n is equal to 55. Then n again 55 upon 2 in bracket 2a. a आणि d कुठेच गिवन नाहीयेत आपल्याला, सो राईट 2a प्लस n means 55 minus 1 into d. d माहित नाही पहा, फक्त आपल्याला S55 टर्म दिलेली आहे. सो इट इज इक्वल टू S55. S55 is already given, so substitute this value. S55 is given, so write this value is 3300. एक्झाम्पल मध्ये दिलेले आहेत आपल्याला S55. हे 55 अपॉन 2 ने नका डिवाइड करू, फ्रॅक्शन मध्ये येईल. 2a plus 55 minus 1 means we get 54 and into d, म्हणजे 54 into d directly या ठिकाणी. Now here 2a and 54, 2 is common here because 2 into a 2, 54 means 2 into 27, म्हणजे 2 हा कॉमन येईल या दोन्ही टर्म्स मध्ये. तो 2 कॉमन घेतला तर काय मिळेल आपल्याला, therefore 3300 is equal to 55 upon 2 into 2 is common from bracket. ब्रॅकेट पासून आपल्याला 2 कॉमन मिळतील, म्हणून 2 कॉमन आणि इन ब्रॅकेट a आणि पुढे प्लस 27 into d. आता नेमके आपल्याला काय झाले, 28 टर्म फाइंड करायची. फॉर्म्युल्यामध्ये नेहमी n-1 येतात, म्हणजे 21 - 1 केले की 27 मिळतील. डायरेक्ट एक व्हॅल्यूज मिळणार आहे आपल्याला. आता हे 2 कॅन्सल्ड आउट इंटू 55 या ब्रॅकेटला तो डिवाइड होईल. 3300 अपॉन 55 इज इक्वल टू राईट साइडला a प्लस 27d एवढाच पार्ट राहील पहा. 55 आपण इकडे आणले, ते डिवाइड झाले. आता डिव्हिजिबल बाय 55, 55 ने डायरेक्ट भाग जातो इथं, पण नाही लक्षात आलं तर 5 ने किंवा 11 नेही सोपा आहे पहा. 11 5s are 55, 11 3s are 33, कारण 11चा पाडा सगळ्यांना येतच असतो आणि हे 2 0. आता डिव्हिजिबल बाय 5, युनिट प्लेसला 0 असेल तर 5 ने नक्कीच भाग जातो. 5 6 are 30 and 5 0s are 0, म्हणजे a प्लस 27d ची तुम्हाला व्हॅल्यू मिळाली 60. आता याच्या पुढे काय आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही, ए पण माहित नाही, डी पण माहित नाही एक्झाम्पल मध्ये, त्यामुळे आपण काय सॉल्व्ह करू शकत नाही. डायरेक्ट आता T28 फाइंड करताना T28 फाइंड करायची आपल्याला. त्याच्यामुळे इथे यांची व्हॅल्यू आता 28 घ्यायची. गोंधळ नकोय आपला, नाही तर कन्फ्युजन होईल. S55 ला N55 होता, आता टर्म फाइंड करता N28 आहे. Now use the formula of Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. Now put the values. N means 28, so T28 is equal to a unknown माहित नाही plus n is 28 minus 1 आणि d सुद्धा माहित नाही. So we get T28 is equal to a plus 28 minus 1, we get 27d, and already we find out this total value a plus 27d. A plus 27d is 16. Suppose this is equation 1, and therefore we get T28 is equal to a plus 27d is equal to 60. Right reason from 1, कारण एखाद्या मुलाच्या लक्षात येत नाही कुठून 60 आले, तर इक्वेशन 1 आपलं त्या व्हॅल्यू 60 ऑलरेडी फाइंड झाली होती. अशा प्रकारे 28 टर्म फाइंड करता येईल, म्हणजे सम दिल्यानंतर काही एखादी टर्म सुद्धा आपल्याला त्यातली